हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चैत्र पौर्णिमा कधी आहे, तिथी, स्नान आणि पूजेची वेळ, शुभ मुहूर्त आणि काही खास उपाय। तर हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत। तर सर्व पौर्णिमा विशेष असल्या तरी हनुमान जयंती म्हणजे चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते। त्यामुळे चैत्र पौर्णिमेचे महत्त्व दुप्पट आहे। चैत्र पौर्णिमा कधी आहे, तारीख आणि पूजेची वेळ, शुभ वेळ जाणून घेऊया। सनातन धर्मात पौर्णिमा तिथी अत्यंत शुभ मानली जाते। असे मानले जाते की पौर्णिमा तिथी धनाची देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे। वर्षभरात 12 पौर्णिमा असल्या तरी चैत्र महिन्यातील पौर्णिमा अधिक महत्त्वाची आहे। चैत्र पौर्णिमा ही हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा मानली जाते। या दिवशी स्नान आणि दान करण्यासोबतच हनुमान जन्मोत्सवही साजरा केला जातो। स्नानदानाचा शुभ वेळ आपण जाणून घेणार आहोत। तर मंगळवार 23 एप्रिल 2024 रोजी चैत्र पौर्णिमा आहे। हनुमान जयंती ही याच दिवशी असते। या दिवशी भगवान विष्णूंचे रूप असलेल्या सत्यनारायणाची पूजा देखील केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पौर्णिमा व्रत देखील पाळले जाते। तर चंद्राला नैवेद्य दाखवून रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी मिळते। त्यानंतरून पंचांगानुसार यावर्षी चैत्र महिन्याची पौर्णिमा तिथी 23 एप्रिल 2024 रोजी पहाटे 3:25 सुरू होईल आणि 24 एप्रिल 2024 रोजी पहाटे 5:18 समाप्त होईल। तर उदया तिथीनुसार चैत्र पौर्णिमा 23 एप्रिल 2024 रोजी असणार आहे। चैत्र पौर्णिमेला स्नानाची शुभ वेळ, पौर्णिमेला स्नानदानाला फार महत्त्व आहे। तर सकाळी 4:20 ते 5:04 स्नानासाठी शुभ वेळ आहे। भगवान विष्णू आणि हनुमानांच्या पूजेची शुभ वेळ सकाळी 9:03 ते दुपारी 1:58 असणार आहे। तर चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 6:25 लक्ष्मीपूजनाची वेळ ही असणार आहे। दुपारी 11:27 ते दुपारी 12:41 देखील पूजनाची वेळ असणार आहे। चैत्र पौर्णिमेचे महत्त्व, श्री हनुमानांचा जन्म। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी राजा केसरीनंदन आणि आई अंजनी यांच्या पोटी जन्म झाला। तर चैत्र पौर्णिमेला जो बजरंगबलीची पूजा करतो, सुंदरकांड, हनुमान चालीसा, रामायणाचे पठण करतो, त्याला सुख समृद्धी प्राप्त होते। श्री हनुमान स्वतः प्रत्येक संकटात त्यांचे रक्षण करतात, तसेच जीवनात ऐश्वर्य प्राप्त होते। त्यामुळे या दिवशी, हनुमान जयंतीच्या दिवशी सुंदरकांड, हनुमान चालीसा आणि रामायणाचे पठण आपण जरूर करावे। पौराणिक मान्यतेनुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शिवाजी महाराज यांची पुण्यतिथीही असते। चैत्र पौर्णिमेस कृष्णदेवांनी रासलीला केली होती आणि सर्व गोपिकांसोबत कृष्णाने रात्रभर नृत्य केले होते। ब्रजमध्ये केलेल्या या उत्सवास महारास असेही म्हणतात। पौर्णिमेला सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडे उगवताना मोठ्या आकाराचा दिसते। तर पौर्णिमेच्या दिवशी दान धर्म केल्यास चंद्रदेव प्रसन्न होतात, तसेच सुख समृद्धी लाभते। गंगेत स्नान केल्याने सर्व दुःख दूर होतात। या दिवशी तुळशी मातेची विशेष पूजा केल्याने लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहते। तीर्थयात्रा करणे, स्नान करणे आणि दान करणे याने अपार पुण्य प्राप्त होते। या व्यतिरिक्त पौर्णिमेचा दिवस ध्यानासाठी आदर्श आहे। अवांछित प्रभावापासून मुक्त होण्याचा दिवस असल्याने या दिवशी कोणतीही नवीन प्रकल्प सुरू करणे टाळणे चांगले असते।
त्यामुळे या दिवशी कोणताही नवीन प्रकल्प नाही केला तरी अतिउत्तम. त्यानंतरून सर्वात प्रभावी सेवा, उच्च कोटीची सेवा म्हणजे आपल्या कुलदेवतेची, जी आपली कुलदेवी आहे. जो प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक हा असतोच. टाक असतो, नाही तर छोटीशी मूर्ती असते. तर त्यावरती आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुंकुम अर्चन करायचं आहे. कारण आपल्या कुलदेवीच्या टाकावरती या दिवशी आपण जर कुंकुम अर्चन केलं तर आपली कुलदेवी खूप प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. त्यामुळे कुंकुम अर्चन करायला विसरायचं नाही आहे. प्रत्येक महिलांनी पौर्णिमेच्या दिवशी तरी कमीत कमी कुंकुम अर्चन हे आपल्या कुलदेवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती करायचं आहे. त्यानंतर म्हणजे जर एखादी व्यक्ती चिंता, नैराश्य किंवा इतर कोणत्याही मानसिक आरोग्यास समस्येशी झुंजत असेल तर त्यांनी पौर्णिमेला नक्कीच उपवास करावा. एका भांड्यात पाणी भरून त्यात साखर आणि दूध घालून चंद्राला अर्घ्य अर्पण करावे. पौर्णिमेला विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. पौर्णिमेच्या दिवशी रक्तदाबाचा विकार असलेल्या व्यक्तीने करंगळीमध्ये मोतीरत्न धारण करावे. चंद्राला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे लाभ मिळवण्यासाठी पंचामृताने भगवान शिवांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. पंचामृत म्हणजे दूध, दही, मध, तूप आणि साखर यांचे मिश्रण करून आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि ओम चंद्राय नमः या मंत्राचा पाठ करायचा आहे. ओम चंद्राय नमः या मंत्राचा पाठ करत करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर या प्रकारे आपल्याला काही उपाय व आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आणि या प्रकारे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.